ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आपण आज पाहणार आहोत तुकाराम महाराजांचा हा अभंग 2600 नंबरचा अभंग आहे हा। खूप छान अभंग आहे, मला फार आवडला हा अभंग। कारण हा जो अभंग आहे तो गीता आणि भागवत मध्ये जे श्लोक आहेत तशी साधर्म्य आहे. स्तवनिया नरा कला आयुष्याचा म्हातारा, नारायणाची लोपे घडली अवघीच पापे, जीव ज्याचे दान त्याचा खंडनीया मान, तुका म्हणे वाना ऐके त्या दोषकानी. तर तुकाराम महाराजांना या अभंगात असं सांगायचंय की स्तवनिया नरा कला आयुष्याचा म्हातारा, माणसाची कधीही स्तुती करू नये. जो माणसाची स्तुती करतो तो आपल्या आयुष्याचे मातेरे करतो. मातेरे म्हणजे कचरा करतो. जो व्यक्ती माणसाची स्तुती करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्याचं माती करतो, असं पहिल्या कडव्यामध्ये तुकाराम महाराजांना सांगायचंय. दुसरे आहे नारायणाची या लोपे घडली अवघीच पापे. तर अशा जे जे उद्योग, जे जे कर्म आपल्याला नारायणापासून विमुख करते त्याला पापच मानावे. थोडक्यात काय, भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म न करता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करणं किंवा भगवंताच्या पासून लांब राहून कर्म करणं त्याला पापच म्हटलं जातं. पुढे जीव ज्याचे दान त्याचा खंडनीय मान. ज्या देवाने आपल्याला जीवित्व दिले व जो क्षणोक्षणी आपले पालन करतो त्याची ही नरस्तुती करणारे लोक जणू मान खंडनाच करतात. म्हणजे काय, भगवंतांनी आपल्याला हा देह दिला, या देहासाठी आवश्यक असलेले सर्व इंद्रिय दिलेत आणि इंद्रियांसाठी जे विषय आवश्यक असतात ते विषय सुद्धा भगवंतांनी आपल्याला भोग करण्यासाठी उपलब्ध करून दिलेत. हा, असे लोक भगवंताची स्तुती न करता इतरांची स्तुती करून काय करतात, भगवंताचा मान करतात, मान खंडनच करतात ते. पुढं तुका म्हणे वाना ऐके त्या दोषकानी, अशा त्या देवाची स्तुती करावी, इतर शब्द बोलून मानवाची प्रशंसा करणे व ती ऐकणे यात मोठा दोष आहे. थोडक्यात काय, तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही देवतांची स्तुती केली पाहिजे, इतरांची स्तुती करता कामा नये. जर असं केलं तर ते काय होईल, दोषपूर्ण राहील. ऐकणं पण आणि बोलणं पण, इतरांना सांगणं भगवंताच्या व्यतिरिक्त आणि भगवंताच्या व्यतिरिक्त ऐकणं हे सुद्धा काय मोठा दोष आहे. तर आपण आज या तुका म्हणे क्लासमध्ये जी दुसरी लाईन आहे तुकाराम महाराजांची, नारायणाची या लोपे घडली अवघीच पापे. हा, जे जे आपण करतो कर्म किंवा उद्योग किंवा व्यवसाय जे काय आपण करतो त्या जगामध्ये, ते जर भगवंताच्या विमुख असेल म्हणजे भगवंत नारायणाच्या विमुख म्हणजे काय, भगवंतांच्या इच्छेच्या विरुद्ध असेल तर ते पापच मानलं जातं. अतिशय सुंदर अभंग आहे हा. त्याचं साधर्म्य तुम्हाला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळेल. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, तिसरा अध्याय 9वा श्लोक. यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर. त्याचा अर्थ असा आहे, श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ कर्म म्हणून जर कर्म केले नाही
तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कोणते या, तो आपल्या नियत कर्माचे पालन केवळ श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर, भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर. या प्रकारे तू जर कर्म केलास, उद्योग केलास, तर तू नेहमी काय होशील, कर्मबंधनातून मुक्त होशील. असा या श्लोकाचा अर्थ आहे. तर प्रभुपाद श्लोकाच्या तात्पर्यात लिहितात की भगवंतांना संतुष्ट करणाऱ्या कार्याचं वर्णन वेदामध्ये दिलेलं आहे. म्हणजे वेद म्हणजे शास्त्र. आता शास्त्र काय आहेत? खूप शास्त्र आहेत. 108 4 वेद आहेत, 108 पुराण आहेत, 108 उपनिषद आहेत, 16 18 पुराण आहेत. तर हे सगळं शास्त्र आहेत. ही वेदाचे भाग आहे हे. तर वैदिक शास्त्र, अशा वैदिक शास्त्रामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे ते दिलेलं आहे. विशेष करून भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी जे काही यज्ञ दिले आहेत, ते यज्ञ करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, प्रेरित केलेलं आहे भगवंतांनी. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर भगवंताच्या वतीने कार्य करणे यास यज्ञ असं म्हणतात. यज्ञ प्रत्यर्थ न केलेले कोणतेही कार्य असू देते, ते तुम्हाला बंधनाचं कारण ठरते. हे मनुष्याने निश्चितपणे जाणून घेतलं पाहिजे. आपण जर भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ कार्य केले नाही, तर आपले कर्म आपल्याला बंधनात टाकतात. म्हणून मनुष्याने स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करू नये, तर प्रत्येकाने भगवंताच्या आनंदासाठी संतुष्टीप्रित्यर्थ कर्म केलं पाहिजे. हे कर्म करणं म्हणजेच काय, यज्ञ. भगवंतासाठी जे काही तुम्ही करता, तर ते कर्म कर्म राहत नाही, ते यज्ञ राहते. भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ केलं कर्म म्हणजेच यज्ञ. सिंपल व्याख्या आहे त्याची. मग इंद्रिय सुखासाठी काय? तर इंद्रिय सुखासाठी ज्यावेळी मनुष्य कार्य करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, ते आपल्याला बंधनकारक ठरतं. पुण्य कर्म केलं आणि वाईट कर्म जर पापमय कर्म केलं तर ते तुम्हाला बंधनकारक ठरतं. जर तो कष्टासाठी कार्य करत असेल, तर मग ते कसंही असो, तो मात्र कर्मबंधनातून मुक्त होतो. शुकदेव गोस्वामींनी सांगितलं की तुम्ही चांगलं कर्म बी करू नका, वाईट कर्म बी करू नका. हे काय सांगतात शुकदेव गोस्वामी? ते म्हणतात, केवळ अनन्य भक्तीची शिफारस त्यांनी केलेली आहे. ते असे म्हणतात की अशा भक्तीमुळे तुमचं काय होईल, सर्व पाप नष्ट होते. आपल्यापैकी प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात पापी आहे. हा, तसे नसतं तर आपल्याला भौतिक देहात टाकलंच गेलं नसतं. आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, हा देह आपल्या कर्माचंच फळ आहे. हा, आपल्या पापाचं. आता हे पाप काय आहे? कारण जन्मोजन्मी आपण काय केलेलं आहे, भगवंताच्या आदेशाचं पालन केलेलं नाही, आणि म्हणून आपल्याला पुन्हा 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 जन्म घेणं भाग पडतं. म्हणून हे देह जो आहे, हा पापाचाच भाग आहे, पापाचाच परिणाम आहे. आणि या देहामध्ये मग आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, त्रिविध ताप है ना, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं दर्शनम, हे ह्या देहाचं वैशिष्ट्य आहे. का वैशिष्ट्य आहे? कारण आपण भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म न करता केवळ आपल्या स्वतःच्या इंद्रियासाठी केलेलं कर्माचं हे फळ आहे. पापमय जीवनाचा अंत होताच आपल्याला दिव्य देह प्राप्त होतो व आपली भगवधामात रवानगी होते. या पद्धतीचा उद्देश पापमय जीवनाच्या प्रदूषणापासून स्वतःला मुक्त करणे हा होय. तर इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की हा जो देह आहे, पापमय जीवनाचा अंत जर करायचा असेल आपल्याला आणि दिव्य देह जर प्राप्त करायचा असेल, तर तुम्हाला पुण्य बी करता कामा नये आणि पापही करता कामा नये. मग काय सांगितलं? भगवद्गीतेमध्ये अजून एक शब्द आहे, अकर्म. अकर्म म्हणजे असं कर्म जे चांगलंही नाही आणि वाईटही नाही. तर ते केवळ आणि केवळ भगवंताची संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कर्म. असं कर्मच तुम्हाला भगवद्धामात घेऊन जाण्यास पात्र ठरतं. आणि तुम्ही मग पापमय जीवनाच्या प्रदूषणापासून पूर्णपणे स्वतःला मुक्त करू शकता. समजा एखाद्याने आपण पुण्यकर्म केलं आणि आता आपण श्रीमंत व्यक्तीचे पुत्र आहोत, है ना. काही काही लोक खूप पुण्य करतात, खूप पुण्य करतात. त्याचा परिणाम त्यांना काय मिळतं? उच्च कुळामध्ये जन्म. तिथे त्याला कष्ट करायची गरज पडत नाही, उच्च शिक्षण मिळतं त्याला. सौंदर्य, खूप रूपवान असतो तो, है ना. त्याला उच्च शिक्षणाचा लाभ मिळतो. IIT, IIM इथे शिकायला त्याला मिळतं. कारण त्याच्या घरचे प्रतिष्ठाते चांगले असते. त्याला बुद्धिमत्ता पण चांगलं, हे पुण्यकर्माचं फळ आहे. हम्म. आणि पाप कर्माचं काय फळ आहे? पाप कर्माचं फळ दारिद्र्यता, अज्ञानता, कुरूपता,
है ना, हे त्याचं फळ आहे. मग तुम्ही पुण्यकर्म करा, पाप कर्म करा, तुम्हाला या भौतिक देहामध्ये बद्ध व्हावंच लागतं. सुख आणि दुःखाचा तुम्हाला अनुभव घ्यावाच हवा लागतो. ह्या ह्या जगाची निर्मिती कशासाठी झालेली आहे? तुम्हाला सुखाचा आभास आणि दुःखाचा प्रचुर मात्रामध्ये अनुभव घेण्यासाठी त्या जगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. जर एखाद्याला वाटलं की आपल्याला इथून मुक्त व्हायचं असेल, तर मात्र त्यानं पापही करता कामा नये, पुण्य करता कामा नये. मग काय करायला पाहिजे ना? केवळ आणि केवळ भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थच कर्म करायचं. जर केलं, असं नाही केलं, तर तो पाप ठरतं, असं तुकाराम महाराज सांगतात. आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला वर्तमान देह प्राप्त झाला आहे आणि वर्तमान स्थितीला आपल्याला कर्मानुसार आपण पुढील देहाची निर्मिती करत असतो. बघा, शरीर सोडताना मनुष्य तेव्हा शरीर सोडतो ज्या वेळेस त्याचा पुढचा देह तयार होतो. उदाहरणार्थ, तेव्हा अरे बोल, हरे कृष्णा. अरे बोल, म्यूट करा माताजी, आवाज आहे तुमचा. केला केला प्रभू. हा हा, मी हे सांगत होतो की मनुष्य देह त्यावेळेस सोडतो ज्या वेळेस त्याचा पुढचा देह कन्फर्म होतो. कन्फर्म म्हणजे सुनिश्चित होतो की आता ह्याला हा देह मिळणार आहे. उदाहरणार्थ, जसं तुम्ही एक पाऊल टाकलात पुढं, मग मागचा पाऊल तेव्हाच होता जेव्हा तुम्ही पुढचा पाऊल फिक्स बसतो. म्हणजे आपल्याला याची खात्री पडते की आता आपला हा पाय डळमळणार नाही, तेव्हाच तुम्ही मागचा पाय उचलता. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही होल आयुष्यामध्ये जे काही तुम्ही करता, कर्म करता, इच्छा करता आणि तुमच्या मनावर म्हटले संस्कार, या तिन्हीच्या आधारे तुम्हाला पुढचा देह मिळतो. भगवंताची अशी योजना आहे की विदिन काही क्षणामध्ये त्याला देह प्राप्त होऊ शकतो, त्याच्या कर्मानुसार, त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या मनावर म्हटलेल्या संस्कारानुसार. तर आ, तिथे हे सांगायचं मला की वर्तमान स्थितीमध्ये आपण आपल्या कर्मानुसार पुढच्या देहाची निर्मिती करीत असतो. त्यामुळं आपण फार जपून कुठलंही कार्य करायला पाहिजे. सर्व मानवामध्ये काही सामाजिक घटक आहेत. दोन हात, दोन पाय, एक डोके, परंतु प्रत्येकाचा देह वेगळा आहे. कारण प्रत्येकाचे कर्म कसं आहे, वेगवेगळं आहे. आपल्याला हे जर कर्म थांबवायचं असेल, तर भगवद्गीतेमध्ये हा श्लोक सांगितला आहे की यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संग समाचार. म्हणजे जर आपण केवळ श्रीकृष्णासाठी कर्म केलं तर आपण त्यामुळे बद्ध होणार नाही, अन्यथा आपली कर्मे चांगली आणि वाईट असली तरी आपल्याला कर्मफळाने आपल्याला ती बद्ध होऊ घालतात, किंवा आपण कर्मफळाने बद्ध होतो. तर हे असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण थोडक्यात काय करू, पाप हे जे शब्द आहे ना, आपल्याला समजायला पाहिजे की पाप नेमकं काय आहे. तर पापाची थोडीशी व्याख्या करू, व्याख्या पाहूया आणि त्याच्यानंतर त्यातून कसं मुक्त होऊ याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. ज्या वेळेस, आता थोडस उशीर झाला चालेल ना? चालेल प्रभूजी चालेल. हा, ठीक आहे, चालेल. ज्या वेळेस कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध करणं निश्चित झालं, त्यावेळेस अर्जुन म्हणजे पांडव आणि कौरव हे दोघंही उत्साही होते युद्ध करण्यासाठी. अर्जुन ज्या वेळेस युद्धभूमीवर गेला, तर त्यावेळेस त्याला खूप इच्छा होती युद्ध करण्याची आणि जिज्ञासू पण होता तो की कोण कोण माझ्या विरुद्ध लढायला आले ते पाहण्याची. मग अर्जुन कृष्णाला म्हणतो की पा अर्जुन कृष्णाला म्हणतो, माधव, कृपा करून हा रथ जो आहे तो माझ्या दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला. मला पाहायचं आहे की माझ्या विरुद्ध लढण्यास कोण कोण आलेले आहे तिथं. आणि ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते पाहून तो घाबरतो सगळ्यांना पाहून आणि थरथर कापू लागतो. त्याच्या हातात जी गांडीव धनुष्य आहे त्याचं गळून पडायला लागतं. त्याला घाम फुटतो आणि तो खाली बसतो आणि म्हणतो कृष्णाला, कृष्णा, माधवा, मी काही युद्ध करणार नाही. का करणार नाही त्याचं तो स्वतःहून 5 कारण सांगतो. त्याचं त्यापैकी पहिलं कारण आहे सगळ्या जीवांप्रती करुणा. अर्जुन हा भक्त होता, पण भक्त असल्यामुळं
त्याला सर्व प्राण्यांविषयी, सर्व जीवाविषयी करुणा होती. त्यांनी पाहिलं नातेवाईक आहेत, मित्र आहेत, सगळे हितचिंतक आहेत. या सगळ्यांचा वध माझ्या हातून निश्चित होणार. गांडीव धनुष्याद्वारे सगळ्यांचं वध होणार. हा. आणि तो पाहून तो घाबरून गेला, की की ह्या सगळ्या जीवांना मी कसं काय मारू शकतो. त्याला करुणा उत्पन्न झाली त्यांच्यामध्ये. आणि पहिलं कारण देत होते की करुणेमुळं तो ह्या सगळ्यांचा वध करू इच्छित नाही. दुसरं कारण देतो कृष्णाला तो, की म्हणतो, मी समजा यांना मारलं, या सर्वांना मारलं आणि मी जिंकलो, मग हे सगळं ऐश्वर मी कोणाला दाखवू? सगळं ऐश्वर कोणाला दाखवू? मी मला सुख मिळणारच नाही ना. कारण माणूस ऐश्वर कमवतो तो इतरांना दाखवण्यासाठी कमवतो, है ना. किंवा मी बिल्डिंग बांधली, मी घर बांधलं, मी गाडी घेतली, बंगला घेतला, त्याला असं वाटतं की आपल्या सुखामध्ये इतर लोक पण सुखाचा अनुभव घ्यावा. मग अर्जुन हे दुसरं कारण देतो की विजयानंतर सुख सुख मिळणार नाही मला. आणि तिसरं कारण देतो की पापमय कृत्याचा परिणाम म्हणजे त्याला भीती वाटते. तो म्हणतो की हे सगळ्यांना मारणं म्हणजे मला पाप आहे. सगळ्यांचा वध करणं हे काय पाप आहे. ह्याचा पापाचा परिणाम भयानक आहे. म्हणून तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. आणि चौथं कारण देतो, जर सगळ्यांना मारलं तर कुळ परंपरा नाश होईल, कुटुंबाचा नाश होईल, है ना. म्हणजे सगळ्यांचे पती मरतील, पत्नी शिल्लक राहतील, आणि मग त्यांची मुलं रस्त्यावर येतील, असा अनेक अनेक कल्पना करत होतो अर्जुन. तर अशा प्रकारे चौथं कारण देतो तो, की कुटुंबाने कुळ परंपरेचा नाश होईल याच्यामुळं. चौथं कारण देतो. आणि पाचवं कारण देतो, की त्याला कळत नाही की काय योग्य आणि काय अयोग्य, युद्ध करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. तो निर्णय घेऊ शकत नव्हता. आणि अशी करून पाच कारण देतो. तर आपण पाहिलं, त्या पाच कारणामध्ये एक कारण आहे पाप प्रत्याचा परिणामाची भीती, है ना. तर मग ह्याच्या उत्तरादाखल श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुन काय म्हणतो, की मी ह्यांना जर मारलं तर मला पाप लागल. पण कृष्ण काय म्हणतात, 2.33 श्लोक म्हणून भगवद्गीतेतला, आता चेत त्वम इमं धर्म्यम संग्राम्यम न करिष्यसी तथा स्वधर्मम कीर्तीच हित्वा पापमवाप्स्यसी. म्हणजे काय, अर्जुन, तू जर हे धर्मयुद्ध करण्याचं कर्तव्य जर टाळलंस, नाकारलंस, तू कर्तव्य केलं नाहीस, तर हे कर्तव्य न करण्यामुळं, तुझ्या निष्काळजीपणामुळं तुला पाप लागल. आणि याप्रमाणे तू तुझी योद्धा म्हणून तू कीर्ती काय करशील, गमावशील. बघा कॉन्ट्रोवर्सी कशी आहे. अर्जुन म्हणतो की मी ह्यांना जर मारलं तर मला पाप लागेल, आणि कृष्ण म्हणतो की तू जर ह्यांना नाही मारलंस तुला पाप लागेल. आहे की नाही, आश्चर्याची गोष्ट आहे की नाही. तर इथं एक गोष्ट आहे समजण्यासारखी. जर एखाद्या व्यक्तीनं त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही, तर तो पाप समजलं जातं, अकॉर्डिंग टू कृष्णा. कृष्णाच्या म्हणण्यानुसार जर कर्तव्य पार पडलं नाही तर ते पाप आहे. आतापर्यंत आपल्याला माहित होतं की ह्याला मारलं, त्याला मारलं, याची हत्या केली, त्याची हत्या केली, व्यभिचार केला, मांसाहार केला, नशापान केला, तर पाप आहे हे आपल्याला माहिती आहे. पण कृष्ण ह्याच्या पुढे जाऊन सांगतात की तुम्ही जर तुमचं ड्युटी नाही केली तर ते पाप आहे. अर्जुन काय होता, क्षत्रिय होता. अर्जुन क्षत्रिय होता, आणि क्षत्रिय असल्यामुळं त्याचं ते प्रथम कर्तव्य होतं की त्याला एखाद्याचं कोणी ललकारलं तर युद्ध करणं त्याचं कर्तव्य होतं. आणि ते बी रणांगणावर जाऊन तो हे कर्तव्य टाळत होता, म्हणजे पाप आहे अकॉर्डिंग टू कृष्णा. त्याचा संबंध आपल्या जीवनाशी सुद्धा आहे. अनेक वेळा आपण सुद्धा अनेक उपाधी घेऊन जन्माला येतो. पुत्र आहे, पुत्राचं आईवडिला पतीचे कर्तव्य आहे, ते जर नाही केलं तर कृष्णाच्या जीवनाचा पाप आहे ते. समजा ड्युटी आहे, बॉस आहे, बॉसनं सांगितलेलं काम आपण जर नाही केलं ते आपलं पाप आहे, कर्तव्य आहे. कर्तव्य आहे ते, नाही केलं तर पाप आहे. तर अशा प्रकारे आपल्या वर्णाश्रम पद्धतीनुसार आपण ज्या स्थानावर आहोत त्या स्थानाचं जर आपण कर्तव्य पार पडलं नाही तर ते पाप आहे, असं कृष्णाला इथं सांगायचंय. प्रभात तात्पर्यात लिहितात, जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य टाळले असे नव्हे, तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकी गमावून बसला असता, आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्यांनी स्वतःचा राजमार्ग बनवला असता. बघा, प्रभात त्याच्या पुढे जाऊन सांगतात की हा कृष्ण सांगतात की स्वधर्म कीर्तींचे हेतू पापमाप असेल, की तुझी कीर्ती पण गमावून असेल. जर तुम्ही स्वतःचं कर्तव्य जर पार पडलं नाही तर तुमची कीर्ती सुद्धा काय होईल, अपकीर्तीमध्ये परिवर्तित होईल, आणि तुम्ही नरकाच्या दिशेनं राजमार्गानं धावत जाता. तर असं पूर्वा सांगणार.
तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे तो नरकात गेला असता. मग पुढे ऍडवाइस देतात कृष्णा, अर्जुनाला सल्ला देतात. काय देतात? मग कसं करायचं आता? मला तर दुःख वाटायला यांच्यासाठी, है ना? आणि हानी पण आहे याच्यामध्ये, आणि जर पराजय होईल की याची गॅरंटी पण नाही. मग मी कसं काय नाही मारायचं? तर श्रीकृष्ण पुढे सांगतात अर्जुनाला 2:38 मध्ये, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो तो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. खूप सुंदर श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक आहे. सुख दुःखे समे कृत्वा, सुख दुःख समान अवस्थेत, लाभालाभो जयाजय, सुख दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय. सुख दुःखे समे कृत्वा, लाभालाभो जयाजय, सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय आणि पराजय, याचा विचार न करता तो युद्धायुज्यस्व. युद्धायुज्यस्व म्हणजे काय? कर्तव्य म्हणून तू युद्ध कर. तर तो युद्धायुज्यस्व नैवम पापमाप, तर तू असं केलंस तुला पाप लागणार नाही, है ना? पण आपण काय करतो? आपलं कर्तव्य करताना सुद्धा आपल्याला काय लाभ आहे का? नाही, मग करत नाही. आपल्याला काय सुख मिळतं का यातून? नाही, मग करत नाही. आपल्याला काय विजय मिळेल का याच्यात? नाही, मग करत नाही. तर ते काय आहे? पाप आहे. पण ह्याचा विचार न करता, सुखदुःखाचा, लाभ हानीचा, जय पराजयाचा विचार न करता कर्तव्य म्हणून जर आपण कर्तव्य केलं तर तुम्हाला पाप लागणार नाही, अकॉर्डिंग टू कृष्णा. हे कृष्णाचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. त्यामुळे आपण ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे, है ना? तर पूर्वात तात्पर्यात देतात की कृष्ण भावना भावित कार्यामध्ये सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यासारख्या विचारांचा अजिबात थारा नाही. कृष्ण भावना भावित कार्य म्हणजे काय? भक्ती मार्गामध्ये कृष्ण भावना, त्याचा अर्थ असा आहे की भक्तिभावामध्ये भगवंताची भक्ती करीत असताना आपण सुखदुःखाचा विचार नाही करायचा, लाभ हानीचा विचार करायचा, जय पराजय करत नाही, अजिबात विचार करत नाही. कर्तव्य म्हणून आपली कर्तव्य पार पाडायचं. कृष्णासाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे कार्य भौतिक कार्यबंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्याच्या कर्मबंधनामध्ये अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले त्याला सामान्यतः कर्म करणाऱ्या मनुष्यामध्ये कोणत्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तर बघा, हे कृष्णाने घालून दिलेला नियम आहे. काय घालून दिलेला नियम आहे की कुठलाही विचार न करता सुखदुःखाचा, लाभहानीचा, जय विजयाचा तुम्ही कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. जर नाही केलं तर ते पाप आहे. जसं गव्हर्नमेंट रूल्स तयार करतं, फॉलो करा, तुमचा उद्धार होईल. नाही फॉलो केला, जेलमध्ये जातात, है ना? तसंच इथं आहे. रूल्स रेग्युलेशन म्हणजे काय? भगवंताने दिलेले उपदेश, गीता, भागवत, वेद, पुराण, उपनिषद, याच्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. आता दुसरं प्रकारचं पाप कुठलं आहे? भगवद्गीतेनुसार इंद्रिय तृप्तीसाठी भोजन करणे म्हणजे पाप आहे, है ना? भगवंताला भोग न दाखवता किंवा यज्ञाला अर्पण न केलेला अन्न ग्रहण करणं म्हणजे पाप आहे. श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, यज्ञशिष्टाशिन संतो मुच्छन्ते सर्व किल्बिष भुंजन्ते ते तो पापा ये पचंती आत्मकारणात. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्व प्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. भगवद्गीतेतला हा तिसरा अध्यायातला 13वा श्लोक आहे, है ना? भगवत भक्त जो आहे तिथं कृष्ण काय सांगतात की यज्ञाला अर्पण म्हणजे, यज्ञाला म्हणजे काय? विष्णूला किंवा भगवंताला अर्पण केला. यज्ञशिष्टाशिना संतो मुच्यंते सर्व किल्बिष. यज्ञाला अर्पण केलेलं अन्न जर खाल्लं तर तो पापातून मुक्त होईल. आणि स्वतःच्या इंद्रियासाठी भगवंताला अर्पण न करता भोजन केलं तर ते केवळ त्यानं काय केलंय? पापच भक्षण करतो. आणि पापाचं फळ काय असतं? दुःखदायक, कष्टदायक स्थिती, है ना? भगवत भक्त किंवा कृष्ण भावनावेत असणाऱ्या व्यक्ती कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंता अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, वचन इत्यादी यज्ञ करीत असतात, आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतो. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजवतात ते केवळ चोरच आहेत, पापच आहेत. आणि तर ते पापच नाहीत, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणार आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर तो सुखी कसा असू शकेल? तर
मला इथे सांगायचं आहे की आपण चोर कसे ठरतो. बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की भूमी आपण वायू खम मन बुद्धिरेवच अहंकार ते मे भिन्ना प्रकृती राष्ट्रदा. भगवान म्हणतात या जगातली जी पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, मन, बुद्धी, अहंकार, हे आठ तत्व जे आहेत ना, हे माझ्या माझ्या मालकीचे आहेत. माझी प्रॉपर्टी. आपण अनेक वेळा पाहतो ना रस्त्यावर बोर्ड लावतात जमिनीवर, दिस प्रॉपर्टी बिलॉंग टू सो अँड सो, है ना. ही ही मालमत्ता किंवा ही संपत्ती अमुक अमुक व्यक्तीच्या मालकीची आहे. तिथे कुणी अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यास त्याच्यावर कायदेशीर काय केले, दंडात्मक कारवाई केली जाईल. तसं इथं कृष्णा डिक्लेअर करतात की भूमी आपणलं वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार तीन भिन्न प्रकृती अष्टधा. ही आठ प्रकारची जी प्रकृती आहे, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू, मन, बुद्धी, अहंकार, ही माझी प्रॉपर्टी आहे ना. आता बघा, आपण कुठलीही वस्तू घेताना, कुठलीही वस्तू, अन्न घ्या. अन्न हे कुठून होतंय? पृथ्वीपासून होतं. कशाच्या साहाय्यानं होतंय? पाण्याच्या साहाय्यानं होतं. त्याला आपण शिजवतो कशामुळं? अग्नीच्या द्वारे शिजवतो, है ना. आणि आकाश आणि वायूच्या मिश्रणाशिवाय अन्न बनवू शकत नाही. आकाश म्हणजे स्पेस, स्पेस, है ना. आणि वायू, वाफ होणं, हे न, तर ते ह्याच्याद्वारे आपण अन्न शिजवतो. मग ही भगवंताच्या मालकीची प्रॉपर्टी आपण भगवंताला न विचारताच ग्रहण करतो. मग ते पाप आहे की नाही? निश्चितच पाप आहे. आपण चोर ठरतो. चोर ह्याच्यामुळं आपण त्यांना न विचारता आपण ते ग्रहण केलं. मग असं अन्नच नव्हे, कुठली बी गोष्ट असू द्या, या जगातली कुठली गोष्ट असू द्या, तर ती जर भगवंताची मालकीची असेल, पण त्यांनाच सांगता न देता किंवा त्यांना न सांगता न देता ते आपण वापरात आणली, तर आपण चोर ठरतो. आणि जर आपण चोर असाल तर पापी निश्चित असाल. आणि जर पापी असू आपण अशा पद्धतीनं जीवनभर, तर आपण कसं काय सुखी राहू शकतो? कधीच नाही, कधीच नाही. ईशोपनिषदमध्ये त्याच्याबद्दल खूप छान श्लोक आहे. अं, पहिला श्लोक आहे तो, ईशावास्यदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा घृत कस्य स्विदन. या जगातील जी बी चेतन तत्व आणि जड तत्व आहे, ती भगवंताच्या मालकीची आहे. आणि ती भगवंताच्या मालकीची असल्यामुळे त्यांना अर्पण करूनच आपण त्याचा भोग घेतला पाहिजे. जर ते नाही घेऊ आपण, तर पाप आहे, आपण पापी ठरतो, है ना. म्हणून काय केलं पाहिजे आपण, ईच अँड एव्हरी गोष्ट भगवंताला अर्पण केल्याच्या नंतरच आपण स्वतःसाठी ते वापरात आणले पाहिजे. आता बघा पुढचा श्लोक, अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. जे पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो. विहित कर्म, कर्म म्हणजे काय? विहित कर्तव्य, विथ ड्युटीज, है ना. म्हणून कृष्णा अनेक ठिकाणी सांगतात की डू युअर ड्युटीज, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पडा, है ना. जर तुम्ही कर्तव्य पार पडलात तर आपोआप यज्ञदेवता संतुष्ट होईल. यज्ञदेवतापासून पाऊस पडेल, पावसापासून अन्नधान्य पृथ्वीमातामध्ये उत्पन्न होईल. एक बारीक सूक्ष्म याचा अर्थ असा निघतो, आज जी टंचाई भासते आपल्याला, है ना, आज जी टंचाई भासते आपल्याला अन्नधान्यांची वगैरे किंवा अन्य गोष्टींची, त्याचं एकच कारण आहे, तर ते म्हणजे लोक आपलं कर्तव्य न करत करत असल्यामुळं यज्ञ देवता जो आहे ते प्रसन्न नाही. यज्ञ देवता प्रसन्न नसल्यामुळं पाऊस पण कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस. आणि पाऊस कमी होत चालला असल्यामुळं अन्नधान्यावरचा विपरीत परिणाम होत आहे. सूक्ष्म आहे हे, पण हे सत्य आहे. तर तर अशा प्रकारे आपण भगवत भक्त असल्यामुळे अन्न भगवंताला अर्पण केलेलं अन्न ग्रहण केलं पाहिजे. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराचे सर्व पाप नष्ट होत नाहीत, नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. या उलट जो असे करीत नाही, त्याच्या पाप कर्माचा साठा वाढत जातो आणि त्यामुळे त्याला डुक्कर, कुत्रा, मांजर अशासारखे अशा सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे, तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. पण जो असे करीत नाही, तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र आहे.
आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी, भगवंताच्या इच्छेनुसार एक पान पण हलत नाही. प्रचलित आहे लोकांचं वाक्य. भगवंताच्या इच्छेनुसार एक पानचा एक हलत नाही, गवताचा पाताचा हलत नाही, है ना. तर मग प्रश्न असा पडतो की भगवंतच आपल्याकडून पाप करून घ्यायला सांगतायत. तर असं नाहीये. पाप करण्यास कोण बाध्य करतो आपल्याला, याच्याबद्दल भगवद्गीतेमध्ये विस्तीर्णपणे सांगितलेलं आहे. भगवत स्वतः म्हणतात, पण मी मात्र पाप करायला कोणाला प्रेरित करत नाही, है ना. 5.15 मध्ये भगवंत म्हणतात, न आदते कस्यचित् पापम चैव सुकृतम विभू, अज्ञानेन आवृत्तम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. न आदते कश्चित पापम न चैव सुकृतम विभू. भगवंत म्हणतात की मी कोणाचंही पाप किंवा पुण्यकर्म करायला प्रेरित करत नाही. हा. श्लोक नंबर काय सांगितला प्रभूजी तुम्ही आता? काय म्हटले? श्लोक नंबर काय सांगितला प्रभूजी? 5.15, 5.15. बरं, धन्यवाद. हा, 5.15. न आदते कशीत पापम न चैव सुकृतम विभू. भगवान म्हणतात की मी कोणाचंही पाप किंवा पुण्यकर्म ग्रहण करीत नाहीये. मग कोण करतं, कोण जीवाला पाप करायला प्रेरित करतं? पुढच्या लाईनमध्ये भगवान म्हणतात, अज्ञानेन आवृतन ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. देहधारी जीव हे त्याच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. म्हणजे आपलं जे अज्ञान आहे ना, ते अज्ञानामुळे आपण जीव मुह्यंती जंत म्हणजे काय? जंत म्हणजे जीव मोहित होतात. कशामुळं? अज्ञानानं आवरतन ज्ञानम. ज्ञानाला अज्ञानानं आवरत करतं. म्हणून जीव काय होतो? मोहित होतो आणि तो काय होतो? पाप करायला भाग पाडतो आपल्याला. भगवंत तर आत्माला माहिती है ना. आणि पुण्य आणि पापाचा काय म्हणते कधी विचलित होत नाही. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत. ते असं नाहीत करत भगवंत, की एखाद्या जीवानं पाप करावं, एखाद्या जीवानं पुण्य करावं, अशी परिस्थिती भगवंत उत्पन्न नाहीत करीत ते. जीवाच्या अज्ञानामुळे ते जीव मोहित होतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये राहण्याची इच्छा जीव व्यक्त व्यक्त करतो. जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये राहण्यासाठी तो इच्छा करतो. आणि याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफलाची शंकाला सुरू होते. है ना. जीव या पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची शक्ती म्हणत असल्यामुळे तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. भगवंत सर्वशक्तिमान आहेत, पण जीव सर्वशक्तिमान नाही. थोडक्यात काय, जीवात्म्याची इच्छा हे त्याला पाप आणि पुण्य करायला भाग पाडतं. भगवंताची इच्छा नाही की एखाद्या व्यक्तीनं दारू पिऊन गटारात पडावं. मुळीच नाही. पण त्या जीवाला असं वाटतं की आपण दारू पिल्यानं सुख मिळेल आणि मग तो दारू पितो. ही जीवाची इच्छा आहे, भगवंताची इच्छा नाहीये. तर थोडक्यात काय की जीवच हा पाप करायला प्रमुख कारण आहे. त्यातल्या त्यात जीवाची इच्छा, डिझायर्स, है ना. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आणि म्हणून जेव्हा जीव आपल्या इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करायची मुभा देतो. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. एक उदाहरण देतो तुम्हाला, की कसं भगवंताच्या याच्यामध्ये हात नाहीये, भगवंताची इच्छा नाहीये, परंतु जीवाची तीव्र इच्छा असल्यामुळं आणि जीवाला फुल स्वातंत्र्य असल्यामुळं तो तशी इच्छा करतो आणि भगवंताला नाविलाजाने त्याची इच्छा पूर्ण करायला भाग पाडलं जातं. उदाहरणार्थ, एक दृश्य आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर कपल बसतात. ते अजिबात विचार करत नाहीत की माणसं आहेत, लोक पाहतील, काही नाही. बिनधास्त रोमांस त्यांचा चालू असतो, है ना. त्यांना आतून कृष्णा प्रेरणा देतो परमात्म्याच्या रूपामध्ये. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. पण जीवाची एवढी तीव्र इच्छा असते की आपल्याला हा एन्जॉय करायचाच आहे, आपल्याला एन्जॉय करायचा आहे, आपल्याला हा एन्जॉय करायचा आहे. आणि भगवान म्हणतात, तुला जसं करायचं तसं कर, घे परमिशन तुला. आणि भगवंत परमिशन त्याला देतात. पण त्याचा जो परिणाम आहे, गंभीर स्वरूपाचा परिणाम, तो त्याला भाग दुःखाला समोर जायला भाग पाडलं जातं त्याच्या कर्मानुसार. तर ह्याच्या उलट जाऊन आता बघा, हे हे कसं घडतं? बाबा तात्पर्यात लिहितात,
भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत. आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सान्निध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवांच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाचे बद्ध सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. तुम्ही कुठलंही पाप कर्म करा, करण्या अगोदर तुम्हाला भगवंत निश्चितपणे प्रेरणा देतात की हे तुझी करतोस ना तर चुकीचं आहे, बरं का, करू नकोस. पण जीव इतका आहारी जातो, त्याचं म्हणतो नाही मला हे करायचंच आहे. शेवटी भगवंताला पण बंधन आहेत, कारण भगवंत जीवाच्या इच्छाला मारू शकत नाहीत, मारू इच्छित नाहीत. तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे, मग भगवंत त्याला त्याची इच्छा पूर्ण करतात, परंतु त्याचा जो चांगलं किंवा वाईट फळ आहे, कर्म फळ आहे, त्याला त्याला सामोरे घेऊन जावं लागतं. मी जातो तो जीव. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. बघा, भगवंत आपल्याला चांगलं कर्म करायला पण मदत करतात आणि वाईट कर्म करायला सुद्धा मदत करतात. जर एखाद्या जीवाला वाटलं की मला पाप कर्म करायचंय, तर भगवंत प्रेरणा देतात, तू करू नकोस, करू नकोस, करू नकोस, पण तरी सुद्धा जीव ऐकत नाही आणि म्हणतो मला हे करायचंच आहे, आणि भगवंताला मग मार्ग दाखवतात. तर एखादा जीव असा असू शकतो की त्याला असं वाटलं की आता आपल्याला भगवंताची सेवा करायची, भगवंतावर प्रेम करायचंय, तर भगवंत त्याला अशी परिस्थिती उत्पन्न करून देतात की ज्यामुळे त्याला प्रेरणा मिळेल आणि त्याची जी इच्छा आहे ना, ती इच्छा पूर्ण होऊ शकेल, जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी राहू शकेल. भगवंत दोघांना मिळतात. भगवंत फॅसिलिटी करणारे नाही, भगवंत, है ना. आता ऐकू येतं ना, आवाज येतो ना बरोबर? अरे बोल. हा येतोय हो हो प्रभूजी येतोय. बरोबर. येतोय. येतोय. तर हा, तर ज्या व्यक्तीला, ज्या जीवाला असं वाटतं की आपल्याला भगवंताची सेवा करायची, भगवंतावर प्रेम करायचे, भक्ती करायची आहे, भगवंताला संतुष्ट करायचं आहे, अशा व्यक्तीला भगवंत स्वतःहून मदत करतात, प्रेरणा देतात, मार्गदर्शन करतात, त्याला रस्ता दाखवतात. असं म्हटलं जातं की तुम्ही जर भगवंताकडे एक पाऊल टाकलं ना, तर भगवंत तुमच्याकडे दोन पाऊल टाकतात. आणि सत्य आहे, हे माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे. एक पाऊल मी भगवंताकडे गेलो, तर भगवंताने मला दोन पाऊल पुढे ढकललं. भगवंताने मला खूप मदत केली, प्रेरणा दिली मला त्यांनी भक्तीमध्ये येण्यासाठी. तर अशा प्रकारे भगवंत दोघांना बी मार्गदर्शन करतात, दोघांच्याही इच्छा पूर्ण करतात. भगवंत कधीच दुजाभाव करत नाही. हे यथा माम प्रपद्यंते, जो ज्या भावात मला शरण येतो त्या भावानुसार मी त्याच्याशी आदान प्रदान करतो, है ना. तर खूप काही आहे याच्यामध्ये बोलायसारखं, पण मी तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन सांगतो. जे हा, पापी जीवनातून बाहेर कसं पडायचं त्याच्याबद्दल महाराष्ट्र भगवंत, श्लोक क्रमांक 4.36. अपि चेस अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम सर्व ज्ञानप्लवनेव वृजिनम संत ऋष्यसी. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आलं, तरी तू जेव्हा ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील, तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. थोडक्यात काय की ज्ञा- दिव्य ज्ञानरूपी नौका म्हणजे काय, भगवंताने जीवांसाठी मार्गदर्शन केलेलं आहे, कुठल्या पशु पक्षासाठी मार्गदर्शन केलेलं नाहीये, है ना. मनुष्य जन्मासाठी फक्त शास्त्र दिलेलं येतं. मनुष्यासाठी फक्त भगवद्गीता दिलेली आहे, भागवतम दिलेले आहे, पुराण दिलेले आहेत, 108 उपनिषद दिले येतं, 4 वेद दिले येतं. तर या मनुष्य जीव जेव्हा या दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होतो, तेव्हा तो दुःखरूपी महासागर पार करण्यास पार होतो. किती पापी जरी असला तरी ते ह्याच्यातून तो उद्धार त्याचा करू शकतो. भगवंताकडून प्राप्त झालेले केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजे मुक्तीपथ आहे. बघा, डायरेक्ट तुम्हाला भगवंत स्वतः सांगतात भगवतीद्वारे. भगवंताने काहीतरी 550 श्लोक सांगितले. त्या 550 श्लोकाचं जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आचरण केलं, तर तो ही अज्ञानरूपी जे महासागर आहे, है ना, दुःखाचा जो महासागर आहे, त्याच्यातून तुम्ही सहज सहज
तरुण जाऊ शकता. हा, कुठल्या नौकेद्वारे? भक्ती रूपी नौकेद्वारे, कृष्ण भावना भावित नौकेद्वारे तुम्ही ह्या जगातून सहज पार करू शकता जगाला. तर सगळ्यात काय पहिलं आहे की तुम्ही शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे. गीता भागवत हे श्रवण केलं पाहिजे, है ना. तुकाराम महाराजांच्या अभंगाचं श्रवण केलं पाहिजे. हे तुम्हाला तुमचा पापापासून तुम्हाला मुक्ती देऊ शकतात. अच्छा, दुसरं काय? 5.10 ब्रह्मण्याध्याय कर्माने संग त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मम पत्रम इमांबसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्श जात नाही, त्याप्रमाणे पाप कर्माने प्रभावित होत नाही. सुंदर आहे. जर पाप कर्मापासून तुम्हाला लांब जायचं असेल ना, तर काय म्हणतात की कर्मफल भगवंतांना समर्पित करा. तुम्ही जे काही करता ना ते भगवंताला समर्पित करा. समजा तुम्ही नोकरी करताय, तर तुम्ही नोकरी काय करायचं? भगवंताला समर्पित. कसं? भाव असा ठेवायचा की मी जी नोकरी करतो ती भगवंताची संतुष्टी प्रित्यर्थ करतो. भगवंताने सांगितलं मला की डू युअर ड्युटीज. माझं जे कर्तव्य आहे अर्थार्जन करणं आणि परिवाराचं पोषण करणं, यांच्यासाठी मी नोकरी करतो. जे जे काही अर्निंग होईल तुमची, जे काही तुम्हाला धन संपत्ती येईल, ते भगवंताच्या संपत्तीसाठी लावा. आसक्ती न ठेवता आपले कर्म करायचे. अपेक्षा न ठेवता, आसक्ती न ठेवता, है ना. असं जर तुम्ही केलं तर काय होईल? कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्यात स्पर्श जात नाही, कमळाचं पान जे आहे ते पाण्यात जरी राहिलं तर ते पाणी त्याला टच करू शकत नाही, है ना. त्याप्रमाणे मनुष्य अशा पद्धतीने जर वागला जीवनभर, तर तो पाप कर्माने कधीही प्रभावित होत नाही किंवा होणार नाही. हम्म. ईशोपनिषद मध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा कृष्णाशी संबंधित आहे, म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्याचा पाप कर्म फलाशी स्वाभाविकच काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. थोडक्यात काय की या जगातली प्रत्येक गोष्ट भगवंताच्या मालकीची, मला सांगितल्याप्रमाणे शिवनेश्वर ना, तर प्रत्येक गोष्टीला बघितल्याबरोबर तुम्हाला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. सूर्याला बघितलं किंवा समजलं पाहिजे की भगवंत, आता बघा, सूर्याला बघितल्यानंतर तुमच्या ध्यानात काय आलं पाहिजे की ह्या सूर्याला जी मिळणारी एनर्जी आहे ती ब्रह्मज्योतीपासून मिळते. आणि ब्रह्मज्योती काय आहे? भगवंताच्या अंगाची दिव्य कांती आहे. चंद्राला बघितलं, समजा चंद्राचा प्रकाश, म्हणजे तुम्ही बाहेर फिरायला निघाला, तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ह्या चंद्राचा सोर्स कोण आहे प्रकाशाचा? सूर्य. सूर्याचा सोर्स कोण आहे? ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योतीचा सोर्स कोण आहे? कृष्ण, है ना. समजा तुम्ही अं, हा देह हा देह पाहिला, आपला स्वतःचा देह घ्या. तुम्ही विचार केला पाहिजे की हा जो देह आहे पंचमहाभूतांनी बनलेला देह आहे. पंचमहाभूत कोणाची प्रॉपर्टी आहे? भगवंताच्या मालकीची आहे. मग ही कोणासाठी वापर करायचा? भगवंताच्या संतुष्टीसाठी वापर करायचा. समजा तुम्ही पाणी पिलात किंवा रस पिलात, है ना. पाणी पिला तर तुम्हाला स्मरण झालं पाहिजे, भगवान म्हणतात गीतेमध्ये की पाण्यामध्ये जो टेस्ट आहे, चव जी आहे ती मी आहे. तुम्हाला लगेच स्मरण झालं पाहिजे, है ना. समजा एखादी तुम्ही भाजी खाताय, भाजी खाताना तुम्हाला टेस्ट लागली, तुम्ही काय म्हणलं पाहिजे की ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट सूर्याच्या प्रकाशामुळे उत्पन्न झालेली टेस्ट आहे. जगातली जेवढी चव आहे ना, ती चंद्राद्वारेच त्याच्यामध्ये टाकली जाते. आणि चंद्राला कोणापासून एनर्जी मिळते? सूर्यापासून. सूर्याला कोणापासून मिळते? ब्रह्मज्योतीला कोणापासून एनर्जी मिळते? कृष्णापासून. असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही लिंक लावत जर गेलात ना, तर समजायचं तुम्ही कृष्ण भावनाभावित झाले. कृष्ण भावनाभावित झाले तर तुमची अवस्था कशी होईल? पत्रम पद्मम पत्रम इमम भसा, म्हणजे कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्श जात नाही, त्याप्रमाणे तुम्ही पाप कर्माने प्रभावित होत नाही. सिंपल आहे. तर तिसरा उपाय आहे की भगवंताला अर्पण केल्याच्या नंतरच तुम्ही अन्नभक्षण केलं पाहिजे, है ना, पापासून मुक्त व्हायला. तिसरं झालं. आणि चौथं आहे, भगवान सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये, मी तुला सर्व पापासून मुक्त करेल, तू भयभीत होऊ नको. सर्व धर्मान परित्यज्य, अतिशय 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 महत्वाचं. प्रभुपादांनी
सगळ्यात जास्त जर कशावर बोलले असतील तर ह्या श्लोकावर बोलले. म्हणजे हा इतका महत्वाचा श्लोक आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण, केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णाला शरण गेलं पाहिजे. अहम त्वाम, तुम्ही जर असं शरण गेलात भगवंता, अहम त्वाम सर्व पाप, तुमचं सर्व मी पाप काय करेल, नष्ट करून टाकेल. नुसतं नष्टच नाही करणार, मोक्षिष्यामी मा शुच, हा मी तुला मुक्त करीन, मुक्ती मिळवून देईल, है ना, भगवत धाम प्राप्त करून देईल. मा शुच, तू भयभीत होऊ नकोस. सुंदर श्लोक आहे हा, अतिशय सुंदर आहे. मनुष्य जरी सर्व पापापासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णाला शरण गेल्यामुळे तो आपोआप सर्व पापापासून मुक्त होतो. पापापासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करायची गरज नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षण करतायत हे जाणून त्यांना संशयपणे शरण गेले पाहिजे. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जर आपण जीवन व्यतीत केलो पूर्ण होल आयुष्यभर भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करणं आणि एकले कृष्णार्थ भक्त्य या तत्वानुसार, तर आपण पापाच्या परिणामापासून मुक्त होऊ. आणि नुसतं पापाच्या परिणामापासून मुक्त होणार नाही आपण, तर आपण शुद्ध होऊन भगवतधामात जाण्यास पात्र ठरवू. तर अशा प्रकारे हा श्लोक आहे. धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता माताजी. धन्यवाद प्रभूजी, खूप छान. तुम्ही नारायणाची या लोके घडली अवघीच पापे, खूप छान तुम्ही सांगितले की जे जे उद्योग, जे जे कर्म आपल्याला नारायणापासून विमुख करते त्याला पापच माना. आणि भगवद्गीतेतून तुम्ही 4 श्लोक सांगितले. प्रभूजी 4 श्लोकांचा नंबर तुम्ही एकदा सांगाल का, जे 4 श्लोक भगवद्गीतेतून सांगितले? सांगतो मला, तुम्हाला सांगतो. तुम्ही नोट करून घ्या. एक मिनिट. हो प्रभूजी. पहिला श्लोक आहे तो, यज्ञार्थात कर्म अन्यत्र लोकयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचार 3.9. हो केवळ भगवंताच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म केल्यानं तुम्ही कर्मबंधनातून मुक्त हो. हा जो श्लोक आहे हा 3 नंबर 3.9, तिसरा अध्याय 9वा श्लोक है ना. त्याच्यानंतर एक मिनिट. हा त्याच्यानंतर गीतेनुसार जे पाप आहे, कुठले कुठले पाप, 3 प्रकारचे पाप सांगितले मी तुम्हाला, है ना. एक कर्तव्य न करणं म्हणजे पाप, तो आहे. त्याच्याबद्दल 2 श्लोक आहेत, 2.33 आणि 2.38. हो प्रभूजी. नंतर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भोजन तयार करणं म्हणजे पाप भक्षण करणं, हा जो श्लोक सांगितला मी 3.13 मध्ये. ओके. 3.14. हा. हम्म. आणि भगवंताच्या दिलेल्या आदेशाचे पालन न करणे, हा 3.15. बर. आता भगवंत पाप करायला कोणाला प्रेरित करत नाहीत, है ना. कोणाला प्रेरित करत नाही. भगवंत पण जबाबदार आहेत पाप करायला जीवाच्या, है ना. कोण कोण पाप करण्यास बाध्य करतो आपल्याला, तर स्वतःचं अज्ञान, जीवाचं अज्ञान. हा श्लोक आहे 5.15. हो प्रभूजी, लिहिलं. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला, हा, त्या पापीमय जीवनातून बाहेर माणूस कसं पडू शकतो, है ना. त्याचं उदाहरण दिलं मी, दिव्य ज्ञानरूपी नौकेचं आरूढ होणं 4.36. हो त्याच्यानंतर आसक्ती न ठेवता कर्मफल भगवंताला अर्पण करणं, तर ते आहे 5.10. ओके. आणि प्रत्येकांना भगवंताला अर्पण करणं 9.26. हो आणि शेवटचं सांगितलं, भगवंताला शरण गेलं पाहिजे. सर्व धर्मांप्रतीचे मामेकम शरणोज 18.66. हो प्रभूजी, धन्यवाद. खूप खूप तुम्ही श्लोक अरे रेफरन्स दिला प्रभूजी, धन्यवाद. ठीक अजून आहे. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून, कोणाला पण काही विचारायचं असेल. कोणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता माताजी. हो. प्रश्न नाहीये वाटतं प्रभूजी. ठीक आहे थांबूयात माताजी. हरे कृष्ण. आपण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो हरे नमो नमः. कोटि वैष्णववृंद की जय, श्री प्रभुपाद जी की जय. हरे कृष्णा. धन्यवाद सर्वांचे. हरे कृष्ण. धन्यवाद. कृष्ण.